आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळं प्रचंड भारतामध्ये गॅस दर वाढ झालेली आहे। आपण सध्या सांगलीमध्ये आहोत। आपण पाहू शकता सांगलीतील स्टेशन चौकात काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आहे। जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक आणि विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जोरदार असा आंदोलन चालू आहे। या ठिकाणी चूल मांडून महिलांनीसुद्धा आपला आंदोलन केलेलं आहे। आपल्याबरोबर जिल्हा अध्यक्ष आहेत राजेश नाईक। काय आंदोलन करण्यामागचा उद्देश काय आणि काय मागण्या आहेत तुमच्या? मोदी सरकारचा ढिसाळ कारभार आणि नियोजन नसल्यामुळं सर्वसामान्य जनतेला भरडलं झालेली सर्वसामान्य जनता गॅस दर वाढवणं आणि डिझेलसुद्धा वाढवून सर्व महागाई वाढवण्याचा प्रकार चालू झालेला आहे। हे करत असताना कुठलंही नियोजन नाही, फक्त अमेरिका आणि इराणचं युद्ध हे दाखवून गॅस दर वाढवण्याचा प्रयत्न आहे। पण गेले 5 ते 6 महिने हे वातावरण चालू आहे। रशियाबरोबर तिने करार मोडून टाकला आहे। रशिया जो आपला मित्र देश होता त्याच्याकडनं आपल्याला इंधनावर सगळं मिळत असताना ते सुद्धा तिने बंद करून टाकलेत आणि अमेरिकेच्या पूर्ण दबावाखाली हे सगळे धोरण चालू आहे। आणि अमेरिका जर सांगितलं तर रशियाकडनं डिझेल घ्यायचं, नसेल घ्यायचं तर तो अमेरिका नाहीच म्हटलं तर नाही घ्यायचं। हे अशा पद्धतीनं देशावर एक गुलामगिरीचं हे करून अमेरिकेच्या दडपणाखाली हे मोदी सरकार काम करते। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता आम्ही चूल पेटवा आंदोलन केलेलं आहे। ह्याच्यापुढे बी तीव्र आंदोलन करणार आहे। आता आम्ही कलेक्टरांना निवेदन देतो आहे। ते निवेदन दिल्यानंतर परत एकदा जर दरवाढ हेच नाही झाले तर हे करावं। तर ना इराण आणि अमेरिकेचं युद्ध दाखवून जर तिने दरवाढ करत असतील तर चुकीच्या पद्धतीने केंद्र सरकारनं हे भार सोसावं। जरी युद्ध असेल तर ते केंद्र सरकारनं भार सोसून सर्वसामान्यांना दिलासा द्यायला पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे। आणि त्यांनी दरवाढ न करता हे आहे त्या दर हे करण्यात यावं, कारण ऑलरेडी दरवाढ भरपूर झालेला आहे। आपल्याबरोबर विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण आहेत। मला सांगा कसं बघता आंदोलनाकडं, काय मागण्या आहेत तुमच्या? आज ज्या पद्धतीनं मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळं हे इंधन वाढ झालं आहे, गॅस दर वाढ झाल्या, तर ही गॅस दरवाढ सामान्य लोकांना न परवडणार आहे। त्यामुळं कुठं तर देश पूर्ण गॅसपासून चुलीकडे जाताना दिसा लागला आहे। तर हे कुठं तर थांबलं पाहिजे। ह्यासाठी आज काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावर उतरून चूल मांडून हे एक भाजप सरकारला मेसेज आहे की बाबा हे कुठं तर थांबलं पाहिजे। ह्यासाठी एक मेसेज देण्याचा प्रयत्न हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही केला आहे। भविष्यात काय असणार? आक्रमक झालेली काँग्रेस रस्त्यावर उतरल्या, आता पुढं काय असणार? पुढं ज्या पद्धतीनं राहुल गांधी ज्या पद्धतीनं आक्रमक झाले त्या पद्धतीनं प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधी म्हणून आक्रमक होताना तुम्हाला भविष्य काळ दिसेल। आक्रमक होणं हे देशाची आणि काळाची गरज आहे। आज तुम्ही बघितलं आहे आज देशावर कशा मोठ्या पद्धतीचं संकट आज देशासमोर हे उपस्थित व्हायला लागलं। हे कुठं तर थांबलं पाहिजे, यासाठी आक्रमक होणं गरजेचं आहे। आपल्याबरोबर काही महिला भगिनी आहेत। मला सांगा कशा पद्धतीनं आज आपण आंदोलन केलं आहे? आता रोज तुम्हाला या गॅस दरवाढीमुळं संसार करत असताना सामना करावा लागतो, कसं बघता याकडे? निवडणुका जवळ आलं की मी आशा पाटील, काँग्रेस जिल्हा शहर उपाध्यक्ष आहे। निवडणुका जवळ आली की मतं मागण्यासाठी लाडकी बहीण योजना चालू करायची, उज्ज्वल गॅस योजना चालू करायची आणि त्या उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांना दिशाभूल करायची। आम्ही काहीतरी तुम्हाला फुकट देतो वगैरे हे दाखवून। पण आज ती उज्ज्वल गॅस योजनेमध्ये गॅस भरण्यासाठी गॅस सरकारनं जो वाढवलेला आहे आणि त्यामुळं महिलांचं जे हाल होते ते अतिशय वाईट परिस्थिती आहे। आणि एवढंच नाही आहे, गॅसच नाही तर बाकीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये सरकारनं महागाई वाढवलेली आहे। तर आमचं एकच मागणं आहे की लाडकी बहीण वगैरे हे करून आम्हाला हे बेडगे आमिष दाखवणं बंद करा आणि आम्हाला जे द्यायचं आहे ते आमच्या मुलांच्या नोकऱ्या द्या, आमच्या भावंडांना नोकऱ्या द्या, आमचे घरं चालावीत। ह्यासाठी आपण काहीतरी चांगल्या योजना काढणं गरजेचं आहे। पण हे सरकार हे काही करत नाही। 10-15 वर्षामध्ये नुसते आमिष आणि आश्वासनं देण्यामध्येच ह्यांचा काळ घालवलेला आहे। त्यामुळं आम्ही हे तीव्र आंदोलन केलेलं आहे। आज चूल पेटवून आम्ही आंदोलन केलेलं आहे। ह्यानंतरसुद्धा जर गरज पडली, ह्या सरकारनं जर काही कोणती गोष्टी मनावर नाही घेतल्या तर आम्ही आमचं आक्रमक आंदोलन करणार आहे। नक्कीच आपण पाहू शकता गॅस दरवाढ जर थांबली नाही तर याच्यासुद्धा पेक्षा जास्त तीव्रतेनं आंदोलन करेन असं सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।